नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजची तारीख आहे मित्रांनो 27 मार्च 2024 आणि आपण जवळपास मित्रांनो 65 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे की आतापर्यंत कुठे किती अर्ज आले, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर स्टेप बाय स्टेप मित्रांनो 65 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर या ठिकाणी मित्रांनो मिनिटांनी फॉर्मची संख्या वाढत आहे, घंट्याघंट्यानी मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. आता जास्तच मित्रांनो फॉर्मची संख्या जी आहे वाढत आहे या ठिकाणी, कारण की आता जास्त विद्यार्थी फॉर्म भरत आहे. या अगोदर जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, पण आता झपाट्याने विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहे. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्यापासून मित्रांनो येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मदत होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ खाली कमेंट करा की तुम्ही जर मित्रांनो 27 मार्चला फॉर्म भरला असेल आज, तर आजचीच मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी टोकन नंबर सांगा तुमचा कमेंटमध्ये, तुमचा टोकन नंबर किती आहे याबद्दल. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एक मदत होणार आहे. तर चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जय मित्रांनो या ठिकाणी 65 जिल्ह्याची माहिती सांगणार आहे. 27 मार्च 2024 आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर चला चालू करूया आपण. तर पहिला जो या ठिकाणी घटक येते मित्रांनो तो आहे SP अमरावती. तर SP अमरावती या ठिकाणी जवळपास मित्रांनो 12,877 फॉर्म आले. तर या ठिकाणी जवळपास तुम्ही धरून चला 1400 प्लस या ठिकाणी मित्रांनो अर्ज आलेले आहे SP अमरावती या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर जर आपण SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचं जर बघितलं तर या ठिकाणी 12,372 फॉर्म आले. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो तुम्ही 14 ते 15,000 फॉर्म धरून चला, कारण की फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई आहे. तर त्यानंतर CP मुंबई आहे. तर CP मुंबईमध्ये टोटल या ठिकाणी अर्ज आलेले आहे 1,36,425 अर्ज आले. आणि या ठिकाणी मित्रांनो मिनिटांनी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर या ठिकाणी जवळपास तुम्ही 1.5 लाख प्लस या ठिकाणी अर्ज धरून चला. CP मुंबई या ठिकाणी 100% मित्रांनो 1.5 लाख प्लस आतापर्यंत अर्ज गेलेले आहे. 100% या ठिकाणी 1.5 लाख प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर पहा SRPF 12 हिंगोली आहे. तर या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह आहे. तर या ठिकाणी 17,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीण आहे. तर या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण आहे. तर या ठिकाणी 7,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर जळगाव पोलीस कॉन्स्टेबल आहे. तर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृह आहे. तर या ठिकाणी 28,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मुंबई ड्रायव्हरचं जर बघितलं तर या ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे. तर नागपूर ग्रामीण या ठिकाणी 6,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF अमरावती आहे. तर या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF चंद्रपूर आहे. तर या ठिकाणी 6,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर या ठिकाणी 27,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मीरा भाईंदर आहे. तर या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर बँड्समन आहे. तर या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP बीड आहे. तर या ठिकाणी 2,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर महिला आहे. तर या ठिकाणी 600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अहमदनगर आहे. तर या ठिकाणी 2,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृह या ठिकाणी 42,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे. तर या ठिकाणी 1,50,000 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SP नांदेड आहे. तर या ठिकाणी 8,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP बीडचं जर बघितलं तर या ठिकाणी 2,600 ते 3,000 प्लस या ठिकाणी जवळपास अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समन आहे. तर या ठिकाणी 82 प्लस अर्ज आले, फक्त 82 अर्ज आले मित्रांनो रायगड या ठिकाणी. त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे. तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF हिंगोली आहे. तर या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP जळगाव आहे. तर या ठिकाणी 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीणचं जर बघितलं तर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल आज,
ठीक आहे. 27 मार्चला ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा मित्रांनो, तुमचंसुद्धा व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. कमेंट करा मित्रांनो. तुम्ही जर आज खरोखर या ठिकाणी कमेंट करा तर तुम्ही आजच फॉर्म भरला असेल तर, ठीक आहे. ज्यांनी 27 मार्चला फॉर्म भरला असेल त्यांनीच कमेंट करा, बाकीच्यांनी या ठिकाणी कमेंट करू नका, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फॉर्मची जी संख्या आहे ही घंट्याघंट्याने वाढत आहे आणि आता सर्वात जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे या ठिकाणी. जर या ठिकाणी मित्रांनो जास्त मुले आता फॉर्म भरत आहे. अगोदर तरी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, पण आता जास्त विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहे, ठीक आहे. सर्वात जास्त मुंबईलाच मित्रांनो या ठिकाणी अर्ज येणार आहे, कारण की सर्वात जास्त जागा CP मुंबईला आहे. तर CP मुंबईला अशाच विद्यार्थ्यांनी अर्ज त्या ठिकाणी टाका ज्यांचं प्रॅक्टिस वगैरे काही नाही आहे, पेपरची तयारी नाही आहे. तर तरी अशाच विद्यार्थ्यांनी तुम्ही CP मुंबई या ठिकाणी अर्ज भरा विद्यार्थी मित्रांनो, कारण की CP मुंबईचं ग्राउंड सर्वात लेट जाणार आहे. तोपर्यंत मग तुमची तयारीसुद्धा चांगली होणार आहे त्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आले. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी 5,800 प्लस आलेले आहे. SP रत्नागिरी या ठिकाणी 260 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 6,000 प्लस अर्ज आले आहे. CP पुणे ड्रायव्हर या ठिकाणी 5,300 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई ड्रायव्हर या ठिकाणी 40,000 प्लस अर्ज आलेले आहे. संभाजीनगर रेल्वे या ठिकाणी मित्रांनो 1,700 प्लस अर्ज आले आहे. CP नागपूर या ठिकाणी 18,000 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृह या ठिकाणी 41,000 प्लस अर्ज आले आहे. SP सोलापूर 2,000 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 1 या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP रेल्वे पुणे तर या ठिकाणी 600 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF जालना या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP अहिल्यानगर आहे तर SP अहिल्यानगर चालक या ठिकाणी 1,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी जवळपास 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF सोलापूर आहे तर SRPF सोलापूर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे तर या ठिकाणी 6,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF जालना आहे तर या ठिकाणी 9,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर धाराशिव आहे तर धाराशिव या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 8,200 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF अमरावती SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी 15,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई बॅट्समन आहे तर या ठिकाणी 5,400 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे, ठीक आहे. CP मुंबई बॅट्समन 5,400 प्लस. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 8,500 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे तर या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP लातूर आहे तर या ठिकाणी 2,800 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर वर्धा आहे तर वर्धा या ठिकाणी जवळपास 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. तर या ठिकाणी खूप कमी जागा आहे त्यामुळे कमी अर्ज या ठिकाणी येत आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 4,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती आज 27 मार्च 2024ला कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले याबद्दल, आणि टोटल मित्रांनो 65 घटकाची माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मित्रांनो पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला अशीच देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.